आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला लोकसभेत सर्व जागांवर महायुतीचा विजय सुनिश्चित। खासदार अनुप धोत्रे यांची विशेष मुलाखत लवकरच आरआरसीवर। अकोल्यात श्रींच्या पालखीचे जल्लोषात झाले स्वागत। रविवारी पालखीचे गौरक्षण व जुने शहरात आगमन। गजानन महाराज की जय च्या जयघोषात पालखीचे मार्गक्रमण। मुंगीलाल बाजोरिया प्रांगणात पालखीचा दर्शन सोहळा। डाबकी रोड येथे पालखीचे जल्लोषात झाले स्वागत। गजानन महाराज मंदिर संस्थान तर्फे आरआरसी संचालकांचा सत्कार। आरआरसीच्या लाईव्ह कव्हरेजचे सर्वत्र कौतुक। अकोला, विदर्भ, महाराष्ट्रातील भक्तांनी घेतले मोबाईलवर दर्शन। आता सविस्तर बातम्या। विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ताब्यात अकोला लोकसभा मतदारसंघातील सर्व जागांवर विजय संपादन करण्यात येईल असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला। आरआरसी नेटवर्कला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांच्या सविस्तर मुलाखतीत हे मत मांडले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार अकोल्यातील सिंचन प्रकल्प असो, रस्ते विकास असो की विश्वकर्मा योजनेतून युवकांच्या रोजगाराचा मुद्दा असो, यावर तोडगा काढणार आहेत। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोदी सरकार वचनबद्ध असून त्या दृष्टीने भाजप संघटन आणि सर्व आमदार प्रयत्नरत आहेत। शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आमचे असेल। विधानसभा निवडणुकीत सर्वच मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकेल असा दृढ विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला। त्यांनी आज आरआरसी नेटवर्कच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली। त्यावेळी विशेष मुलाखतीत विविध विषयांवर खासदार अनुप धोत्रे यांनी त्यांची दिलखुलास मते मांडली। आरआरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले। खासदार अनुप धोत्रे यांची विशेष मुलाखत लवकरच आरआरसी नेटवर्कवर प्रसारित करण्यात येईल। आज अकोला शहरात संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले। यावेळी भक्तांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले। सकाळी डाबकी रोडवर भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। संत गजानन महाराज पालखीचे हे यंदाचे 55वे वर्ष आहे। शेगाव येथून निघालेल्या पालखीचे शनिवारी शहरात आगमन झाले। श्रींच्या स्वागतासाठी डाबकी रोड वासियांनी जय्यत तयारी केली होती। ठिकठिकाणी आकर्षक देखावे साकारले। श्रींच्या दर्शनासाठी भक्तांचा जनसागर उसळला होता। रस्त्यांवर सडा शिंपडून सुबक रांगोळ्या रेखाटल्या होत्या। महिला युवतींनी रस्त्याच्या कडेला मध्ये आकर्षक भव्य रांगोळ्या काढून श्रींचे भक्तिभावाने स्वागत केले। ठिकठिकाणी आरतीचे तबक सजले होते। कुठे पुष्पांची उधळण करून तर कुठे फटाक्यांच्या आतिषबाजीत श्रींचे जल्लोषात स्वागत झाले। सर्वत्र श्रींचे दर्शन घेण्यासाठी उभे असलेल्या भक्तांची गर्दी दिसत होती। श्रींच्या रजत मुखवट्यावर पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। पालखीच्या अग्रभागी अश्व, बँड पथक, ध्वजधारी, त्यामागे भजनी मंडळ, टाळ मृदंगाच्या गजरात गजाननाच्या जयघोषात पावल्या खेळणारे वारकरी, त्यानंतर फुलांनी सजवलेली श्रींची पालखी हे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य होते। टाळ मृदंगाचा गजर, भजन कीर्तनाचा गगनभेदी निनाद, संतांच्या ओव्या भारुडे आणि विठू नामाच्या गजराच्या भक्तीत तल्लीन होत 700हून अधिक वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात संत श्री गजानन महाराजांची पालखी अकोला जिल्ह्यात दाखल झाली। लाडक्या विठुरायाच्या भेटीची आस मनात धरून पंढरपूरच्या वाटेने निघालेल्या श्री महाराजांच्या पालखीचे पारस निमकर्दा मार्गे भावरत येथे आगमन झाले। 750 वारकरी भक्तांसंगे मार्गस्थ झालेल्या श्री माऊलींचा मेळा सकाळी अकोला शहरात दाखल झाला। संत श्री गजानन महाराज यांचा श्री क्षेत्र पंढरपूर वारीचा 55वा पालखी सोहळा यावर्षी नवचैतन्याने फुलून गेलाय। रविवार अकोल्यात श्रींच्या पालखीचे वास्तव्य अकोल्यात आहे। भाविकांना त्यांच्या सोयीने श्रींच्या पालखीचे दर्शन घेता येईल। रविवार दिनांक 16 जून रोजी सकाळी 8 ते 10 पर्यंत शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी गोरक्षण रोड येथे पालखीचे दर्शन घेता येणार आहे। हरिहरपेठ, जुने शहर, जिल्हा परिषद टाउन शाळा येथे सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत दर्शनाची वेळ असेल। आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी यावर्षी 750हून अधिक वारकऱ्यांसह रथ, मेणा, टाळकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले।
डाबके रोड येथील गजानन महाराज मंदिरात श्रींच्या पालखीचे दर्शन RRC संचालक पंकज देशमुख यांनी घेतले। ठिकठिकाणी माऊली भक्तांना पिण्याचे पाणी आणि महाप्रसादाची सोय केली। आज खंडेलवाल शाळेतून पालखीने पुढे मार्गक्रमण केले। डाबके रोडवर भाविकांनी मोठ्या संख्येत पालखीचे स्वागत केले। डाबके रोड येथील गजानन महाराज मंदिरासमोर RRC नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख व उद्योजक व्यावसायिक हितेश अग्रवाल, अमर बोदडे, प्रतीक मंत्री यांनी पालखीचे स्वागत केले। RRC नेटवर्क शेगाव येथून पालखीचे थेट प्रसारण करत आहे। यावेळी डाबकी रोड येथील गजानन महाराज मंदिरात RRC नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भक्तांनी RRC नेटवर्कच्या लाईव्ह कव्हरेज बद्दल आभार मानले। डाबकी रोड आणि पुढे गांधी रोड मार्गे पालखी मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या प्रांगणात पोहोचली आहे। या ठिकाणी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र होते। गांधी रोडवर RRC नेटवर्क तर्फे पुष्प पाकळ्यांची उधळण करत पालखीचे स्वागत करण्यात आले। फुलांच्या पाकळ्यांचा वर्षा होतो वारकरी बांधवांवर। RRC नेटवर्क त्यांचे स्वागत करत आहे। फुलांच्या पाकळ्यांचा वर्षा होतो। रस्त्याच्या कडेने श्रींची प्रतिमा, मूर्ती यांचे आकर्षक सजावट करून भजनाच्या सुरात स्वागत केले। अनेक ठिकाणी नागरिकांनी भजने सादर केली। भक्ती संगीत भजनाच्या सुरात पालखीचे स्वागत झाले। श्रींचे पूजन स्वागतासह अनेक ठिकाणी लोकांनी धान्याच्या रूपात सहाय्य केले। गांधी रोड येथे पालखीचे भव्य स्वागत RRC नेटवर्क तर्फे करण्यात आले। या ठिकाणी RRC परिवारातर्फे पालखीचे पूजन करण्यात आले। इतकेच नाही तर पालखीतील सहभागी भक्तांवर व वारकऱ्यांवर पुष्प पाकळ्या उधळण्यात आल्या। पुष्प पाकळ्यांच्या माध्यमातून पालखीचे भव्य स्वागत RRC नेटवर्क तर्फे करण्यात आले। यावेळी RRC परिवाराचे मॅनेजर सौरभ खाकुले, युनिट हेड राजेश निखाडे, प्रोग्रामिंग हेड पल्लवी डोंगरे, विशाल बोरे आदींची उपस्थिती होती। पूना गाडगीळ ज्वेलर्स अर्थात PNG यांचे भव्य दालन अकोल्यातील नेकलेस रोडवर सुरू होत आहे। मराठीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते 20 जून रोजी सायंकाळी 6 वाजता PNG ज्वेलर्सचे थाटात उद्घाटन होणार आहे। या सोहळ्याला खासदार अनुप धोत्रे यांची उपस्थिती असेल। शुद्धता, वारसा आणि सचोटीची अनोखी परंपरा असलेल्या PNG ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे उद्घाटन 20 जून रोजी होत आहे। पूना गाडगीळ ज्वेलर्स अर्थात PNG ज्वेलर्सच्या विस्तारात अकोल्यात रतनलाल प्लॉट भागात भव्य दालन उभारण्यात आले आहे। नेकलेस रोडवरील या PNG ज्वेलर्सचे उद्घाटन 20 जून रोजी स्वप्नील जोशी यांच्या शुभ हस्ते होणार आहे। यानिमित्त PNG ज्वेलर्स यांनी आकर्षक स्कीम ग्राहकांसाठी घोषित केली असून ग्राहकांनी या उद्घाटन सोहळ्याच्या विशेष स्कीमचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मराठीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने या सोहळ्याची अकोलेकर आतुरतेने वाट पाहत आहेत। गांधी चौकात सराफा असोसिएशनने श्रींच्या पालखीचे स्वागत केले। यावेळी सराफा असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती। शैलेश खरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोल्यातील सराफा व्यावसायिकांनी आज श्रींच्या पालखीचे स्वागत केले। पालखीतील वारकऱ्यांना पाण्याच्या बॉटल्स आणि मिष्टान्न यावेळी देण्यात आले। गांधी चौकात अतिशय जोरात हे स्वागत झाले। सराफा असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। संत गजानन महाराजांची प्रत्येक सराफा व्यावसायिक अतिशय श्रद्धेने पूजा अर्चना करतात। आज थेट पालखीच अकोल्यात आल्याने सराफा व्यावसायिकांनी अगदी श्रद्धेने पालखीचे पूजन केले व दर्शन घेतले। रामदासपेठ पोलिसांनी मध्यरात्री महावीर गेस्ट हाऊस येथे कारवाई केली। या कारवाईत तिथे अनैतिक व्यापार होत असल्याचे आढळून आले आहे। शहरातील इतरही हॉटेल आणि गेस्ट हाऊसची अशीच अचानक तपासणी आवश्यक आहे। अल्पवयीन तरुणीस देह व्यापारात गुंतवल्याप्रकरणी महावीर गेस्ट हाऊसवर कारवाई करण्यात आली। अल्पवयीन पीडितास आरोपींनी पैशाचे आमिष दाखवून तिला देह विक्री करून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले। अशा तक्रारीवरून महावीर गेस्ट हाऊस प्रकरणात वैभव राजेश मिरजकर, रवींद्र महावीर जैन, कमल इंदरलाल थाराणी, आरोपी गणेश पट्टेबहादूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अल्पवयीन युवतीचे मेडिकल टेस्ट केल्यानंतर तिला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले। शहरातील इतरही गेस्ट हाऊस आणि बड्या हॉटेल्सवर पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अटकेतील आरोपींना 18 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे।
वारकऱ्यांची पालखी ही न्यारी या विशेष सोहळ्यात आरआरसी नेटवर्क भक्तांना घरोघरी आणि त्यांच्या मोबाईलवर जगात कुठेही पालखीचे दर्शन घडवित आहे। संत नगरी शेगाव येथून ही सुरुवात झाली ते राजेश्वर नगरीपर्यंत हा लाईव्ह सोहळा सुरू राहणार आहे। पालखीच्या अग्रभागी अश्व, बँड पथक, ध्वजधारी, त्यामागे भजनी मंडळ, टाळ मृदंगाच्या गजरात, गजाननाच्या जयघोषात पावल्या खेळणारे वारकरी, त्यानंतर फुलांनी सजवलेली श्रींची पालखी, हे डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य होते। हे सर्व याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य आरआरसीच्या लाखो दर्शकांना सहज शक्य झाले आहे। रस्त्याच्या कडेने श्रींची प्रतिमा, मूर्ती यांची आकर्षक सजावट करून भजनांच्या सुरात स्वागत केले। अनेक ठिकाणी नागरिकांनी भजने सादर केलीत। भक्ती संगीत भजनाच्या सुरात पालखीचे स्वागत करण्यात आले। आरआरसी नेटवर्कने आज दिवसभर पालखीचे लाईव्ह प्रसारण केले। रविवारी श्रींच्या पालखीचे थेट प्रसारण होत आहे। भक्तांना श्रींच्या पालखीचे लाईव्ह दर्शन टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया, यूट्यूब, फेसबुकवर आरआरसी नेटवर्क मार्फत होणार आहे। भाविकांनी या लाईव्ह सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आरआरसी नेटवर्क करीत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला लोकसभेत सर्व जागांवर महायुतीचा विजय सुनिश्चित। खासदार अनुप धोत्रे यांची विशेष मुलाखत लवकरच आरआरसीवर। अकोल्यात श्रींच्या पालखीचे जल्लोषात झाले स्वागत। रविवारी पालखीचे गौरक्षण व जुने शहरात आगमन। गजानन महाराज की जय च्या जयघोषात पालखीचे मार्गक्रमण। मुंगीलाल बाजोरिया प्रांगणात पालखीचा दर्शन सोहळा। डाबकी रोड येथे पालखीचे जल्लोषात झाले स्वागत। गजानन महाराज मंदिर संस्थानतर्फे आरआरसी संचालकांचा सत्कार। आरआरसीच्या लाईव्ह कव्हरेजचे सर्वत्र कौतुक। अकोला, विदर्भ, महाराष्ट्रातील भक्तांनी घेतले मोबाईलवर दर्शन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।